साठी होती आणि आपण त्याच्यामध्ये आमंत्रण आपल्याला दिलेलं आहे का आणि आपण गेले नाही तर राजकीय याच्यामध्ये चर्चा सुरू आहे, काय सांगा? अहो, जेव्हा मी सांगतो मी मेलो तरी शरद पवार साहेबांबरोबर आहे, मला आमंत्रण का नसेल? म्हणजे हे जे कोणी बोलत आहेत ते मूर्ख आहेत. माझ्या घरी गणपती आहे, तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही दर्शन घेतलं आहे. सकाळपासून लोक येतात, थांबावं लागतं घरी. अजून एक चर्चा सुरू आहे सकाळपासून, शरद पवार जे आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होणार. आम्ही बिलकुल काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. साहेब काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत. पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. स्वतंत्रपणाने स्वतंत्र निशाणीवरती निवडणुका लढू. आम्ही नेहमी सांगतो शरद पवार हेच आमचं चिन्ह आहे, हीच आमची निशाणी आणि तोच आमचा पक्ष आहे. काही घड्याळ चोरांनी पाकिटमारांनी घड्याळ चोरलं आहे, मनगट्टा आमच्याकडेच आहे ना अजून. अशा प्रकारच्या बातम्या बातम्या यायला काय, कोणी अफवा पसरवतात. विरोधकांना सध्या काम काय, म्हणजे आमच्या विरोधकांना जे सत्तेत आहेत. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले यावर प्रत्येकाची इच्छा असते. देवेंद्र फडणवीस नेहमी त्यांना, मला आश्चर्य वाटतं, त्यांनी पण सांगितलं विकासासाठी गेलो. 52 सालापासनं त्यांच्या घरात मंत्री आहेत. म्हणजे त्यांचे वडील श्री शंकरराव चव्हाण साहेब हे या देशाचे अर्थमंत्री होते, या देशाचे संरक्षण मंत्री होते, या देशाचे गृहमंत्री होते, देशाचे ते मुख्यमंत्री होतेच महाराष्ट्राचे. पण एवढं सगळं असताना माणूस विकास करू शकला नाही नांदेडमध्ये, हे कारण जर असेल तर आश्चर्यकारक आहे. ठीक आहे. देवेंद्र फडणवीस नेहमी त्यांना अनेक भाषणामध्ये डीलर म्हणून वक्तव्य करायचे. नवीन डीलरची आवश्यकता असेल तर आज जी सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये आपण 3 प्रामुख्याने चिन्ह दिलेले आहेत. त्याच्यामध्ये नाही, ते माझ्याबद्दल मला माहीत नाही. ते पवारसाहेब निर्णय घेणार आहेत आणि तो अतिशय गुप्त असेल, तो आमच्यापर्यंत येणारच नाही. राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकी आणि पार्थ पवारांचं नाव, मला काय करायचं ते कोणाचंही नाव द्या ना, देऊ द्या ना, माझं काय घेणं देणं आहे त्यांच्याशी. सर, हिंदी में जानना चाहेंगे, अशोक चव्हाण ने जो है भाजपा के साथ विलीन हो गए. वो बोलते कि विकास नहीं हुआ है. उनके घर में पिछले 70 साल से सत्ता थी. 70 साल से उनके पिताजी 50-60 जब थे 1950 में और 1960 में कि जे दशक में उनके पिताजी मंत्री हुई. वो खुद मुख्यमंत्री रहे हैं, अभी भी मिनिस्टर थे, अभी 1.5 साल पहले. अब इतना सब करके भी विकास नहीं किया तो किया क्या फिर? आदर्श घोटाले के मुख्य चेहरे हैं. ठीक है, अभी उस सब जो गए उनके ऊपर ज़्यादा बात नहीं करनी. गए हो गए, सिर्फ हमारे ऊपर बात मत करना, फिर करारा जवाब मिलेगा. मैं किसी के ऊपर बोलता नहीं हूँ, जो जाता है जाने दो, पर तुम हमारे साहब के ऊपर बोलोगे तो करारा जवाब मिलेगा. देवेंद्र व्यवस्थित तैयारी है, काय काळजी करू नका तुम्ही. साहब लड़ने को तैयार है, बिल्कुल एकदम ठोक के. ये चला. कुछ जो विरोधक है वो भी शायद कल खत्म हो जाएंगे, इस तरह का एक प्रोपेगेंडा है. देखो, ऐसा है कि लोकतंत्र का खात्मा करने का दिमाग में ले ही लिया है तो कर दो डिस्क्वालीफाई. जान तो नहीं लोगे ना. जब तक जान में जान है लड़ेंगे, इस लोकतंत्र के लिए लड़ेंगे. एक लोकतंत्र क्यों तुमने नहीं दिया हमारे हाथ में, ये लोकतंत्र गांधी और नेहरू ने दिया इस देश को. उन सैनिकों ने दिया जिन्होंने अपनी जानें लगाई. भगत सिंह, मदनलाल धिंगरा, वल्लभ भाई पटेल, बाल गंगाधर तिलक, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, ऐसे बड़े बड़े दिग्गजों ने तुम्हारे हाथ में लाके ये व्यवस्था दी. और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने संविधान देके तुमको गणतंत्र बनाया. अभी वो सभी तुम अरबी सागर में फेंकने वाले हो तो भारत के लोग देखेंगे, पहचानेंगे नहीं, पहचान हो जाएगी उनके, वो सुधार देंगे. इससे ऐसी व्यवस्था से डरना नहीं चाहिए, लड़ना चाहिए. सर, लड़ने के लिए विरोधक बचे ही नहीं सर. अरे ऐसा कुछ नहीं होता है, विरोध अपने आप शुरू होता है. जनता विरोधक है कि नहीं है? जनता में विरोध है ना. तो मैं एक हूँ, मैं अकेला चला था जनाबे मंजिल की तरफ, लोग मिलते गए, कारवां बनता गया. हिंदी में, उर्दू में एक बड़ा शेर है ना, तो कुछ अर्थ है उस शेर को. लोकसभेचे जे आमदार आहेत त्यांना अपात्र करणाऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काय उद्या निर्णय देण्यात येणार आहे. आणि काय चर्चा काय सुरू आहे? डिस्क्वालिफिकेशन. काय अपात्र करणार. अपात्र आम्हाला
असे कायद्यात तशी काही तरतूद आहे असं मला वाटत नाही. खरा ओरिजिनल पक्ष हा निवडणूक आयोगाने जे केलं आहे ते गैरच आहे, ते चुकीचंच आहे. आणि तर अध्यक्ष करणार असतील तर ते पण चुकीचंच आहे. आणि अपात्र केलं, जीव तर नाही घेतला ना आमचा, फाशीवर तर नाही चढवणार ना, तोंड तर दिलं आहे ना आम्हाला बोलायला. आणि महाराष्ट्राची जनता तशीच चिडलेली आहे की काय पद्धत आहे राजकारणाची. माझं तर म्हणणं आहे, करा बाबा हिंमत असेल तर. तुम्हाला कायदा जुमानायचाच नाही आहे, तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पण मानायचे नाही आहेत, तर ठीक आहे, लढना है, मौत तो नहीं आनी है ना, अपन मान के निकले हैं यार, लड़ते रहेंगे. सर यही सवाल, संघर्ष हमारा नारा है, भविष्य का भारत हमारा है. सर यही सवाल जो है डीलर करके जो उपयोग ठीक है ना, उनको भी डीलर की आवश्यकता होगी अभी. आपली जी बैठक झालेली, बैठकमध्ये ते अशोक चव्हाण पण होते, त्यावेळेला जागा वाटपाचा फॉर्म्युला झालेला, तर आत्ता त्याच्यात काय बदल होईल का, कशा प्रकारे काय? असं आहे की आता आमची बैठक त्याच्यानंतर काही झालेली नाही. अशोक चव्हाण यांनी हिंगोली आणि नांदेड आणि सगळ्याच जागांवरती ते चर्चेत सहभागी होते. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तर मला कधीच वाटलं नाही की अशोक चव्हाण असं काही करू शकतील. त्यांच्यावर काय परिस्थिती आली मला माहीत नाही, पण अशोक चव्हाण हे त्यांचं घराणं हे काँग्रेसी होतं एवढं मला माहिती आहे. बाकी आता पुढचं काय, पुढे मागे काय आहे त्याला काय कल्पना नाही. शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटील ज्यांचं आज उपोषण सुरू आहे आणि 5वा दिवस आहे, याकडे असं आहे की या सरकारने मराठा समाजाला फसवलं आहे. सर एक प्रश्न शेवटचा, मराठा समाजाला फसवलं आहे. कारण नसताना तुम्हाला आरक्षण देऊ, कारण नसताना सरसकट आरक्षण देऊ, असं करत त्यांनी मनोज जरांगे पाटीलांचा उपयोग करून घेतला. मराठा समाजाला फसवलं आहे. दुसरी गोष्ट, हे करत असताना त्यांनी भुजबळांना ओबीसींना आश्वस्त करायला सांगितलं की तुमचं जाणार आहे, तुमचं जाणार आहे. म्हणजे जरांगेंचा एकीकडे वापर केला, एकीकडे भुजबळांचा वापर केला आणि दोन्ही समाज अस्वस्थ करून टाकले. महाराष्ट्रातली जी सामाजिक स्वास्थ्य आहे ते शिवरायांपासून आहे. म्हणजे शिवरायांबरोबर असलेले 18 पगड जाती होत्या, त्या 18 पगड जाती आज पण इथे आहेत. आणि तेव्हा ते एकत्र होते, आजही एकत्र आहेत. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं झालं की 2 समाज, ओबीसी जे संख्येने 50% वरती आहेत, त्यांना आणि मराठ्यांना समोरासमोर आणण्याचं काम भुजबळ आणि जरांगेंनी केलं. म्हणजे जरांगेला सरकारने हे दिलं की तुम्ही करा. जरांगे गरीब माणूस आहे, तो लढतो एका समाजासाठी. सरकारने त्या जरांगे पाटलांचा सगळं फिरवून टाकलं. तो प्रामाणिक माणूस होता, प्रामाणिकपणाने लढत होता. सरकारने त्याला स्पष्ट सांगितलं असतं की आमच्याकडे आरक्षणाचं नाही आहे, आम्ही केंद्रात बोलू. दरवेळेस मीटिंग घ्यायची, दरवेळेस त्याला शेवटी समाज त्यांना प्रश्न विचारणार ना, जरांगे काय झालं, काय उत्तर देणार. अशी माणसाशी सरकारने कधीच फसवणूक करू नये, समाजाची कधीच फसवणूक करू नये. ह्यांना फक्त स्वार्थ साधायचं होता, ह्यांना महाराष्ट्रामधनं 2 समाज तोडायचे होते, ते तोडण्यात यशस्वी झाले. ते राजकीय भाग बाजूला जाऊ द्या. गावागावामध्ये बलुतेदार जे आहेत, आलुतेदार बलुतेदार हे एकत्र आहेत ना. आज गाव न्हाव्याशिवाय चालू शकतं का? आज गाव धोब्याशिवाय चालू शकतं का? फळभाजी विक्रेत्याशिवाय गाव चालू शकतं का? किराणा मालाच्या दुकानाशिवाय गाव चालू शकतं का? मग हे कोण आहेत? कशाला या आगी लावायच्या? कशाला सांगायचं आजपासून न्हाव्याने एकाही मराठ्याचे केस कापू नयेत? कशाला? काय गरज आहे? प्रत्येकाचं उत्पन्नाचं साधन आहे ते. हे अशा छोट्या छोट्या हे करून तुम्ही पेरणी करता. महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं. हे या सरकारच्या फसव्या उद्योगांमुळे आणि भुजबळांसारख्या प्रगल्भ नेत्याच्या, म्हणजे आता विकृती म्हणेन मी,
विकृतीमुळे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलं. असं कधी नव्हतं झालं की वंजारी विरुद्ध मराठा, माळी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध मराठा, ही लढाई महाराष्ट्रात कधी नव्हती. पण तुमच्याकडनं आरक्षण जाणार आहे, कसं जाणार? कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे ती. ते आरक्षण कॉन्स्टिट्यूशननी दिलेलं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण कॉन्स्टिट्यूशननी द्यायला होतं. उगाच त्यांना खोटं सांगितलं, तुम्हाला मी देतो, कुठनं देणार? जोपर्यंत संसदेत ठराव होत नाही तोपर्यंत तुम्ही आरक्षण कसं वाढवणार 50%च्या वरती? तो गरीब माणूस होता जरांगे पाटील. असं नेत्याला बुडवायचं काम करू नये. तो काही पॉलिटिकल हे नाही आहे, हिरो म्हणजे पॉलिटिक्समध्ये नाहीत ना ते. त्यामुळे त्याच्या एका साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन त्याला आणला ना. हे एखादी चळवळ कशी कापायची हे यांच्याकडनं शिकायचं. चळवळी कधीही संपू नयेत आणि चळवळीला असं वळण तर कधीच लावू देऊ नये. चळवळीला उग्र स्वरूप धारण करण्यासाठी आपलं सहाय्य झालं तर महाराष्ट्र आपल्याला कधीही माफ करणार नाही. चळवळ ही नेहमी शांतपणाने होऊ द्यायची असते, ती पुढे जाऊ द्यायची असते. काही मदत करता आली तर करायची असते. पण त्याच्यामध्ये खोटं बोलून त्याच्या आशा पल्लवित करायच्या आणि समोर गेल्यावर त्याला कळतं की अरे आपण खाली पडणार आहोत, तेव्हा तो माणूस डिस्टर्ब होतो. हे सगळं पाप ह्या सरकारचं आहे. की माझं सुरक्षा काढून घेतलेली, उद्या बरं वाईट झालं तर याला पूर्ण जबाबदार आहे. जर राजन विचारेंची सुरक्षा काढून घेतली असेल तर 100% त्यांच्या जीवाला धोका आहे. 100%. त्यामुळे अशा पद्धतीने जर राज्यकारभार चालणार असेल की आपल्या विरोधकांना असं ना तसा संपूनच टाका, तर मला वाटतं हे काही योग्य नाही. विरोधी पक्ष शिल्लकच राहायला पण नाही पाहिजे. सगळे पक्षच मोडा आणि आपणच एकटे निवडणूक लढवू, हे म्हणजे आपली वाटचाल. म्हणजे त्यांच्या डोक्यात जे आहे ते मी सांगतो, त्यांच्या डोक्यात आता हुकुमशाही की मी एक, बाकी नाहीच, पाहिजेच नाही समोर. असं मी एक मध्ये लोकांचं नुकसान आहे. हा प्रश्न विचारणारा कोणी नसला तर सत्तेत आलेली माणसं मग्रूर होतात, कारण का प्रश्न विचारणारा कोण नाही. त्यांची संख्या जेवढी रोडावत जाईल तेवढा सत्ताधारी सत्ता अशी लुटून खातील, लुटून समोर दरोडे घालतील. काय करणार? जी काही परिस्थिती आहे, ज्या पद्धतीने पक्ष मोडले जात आहेत, तोडले जात आहेत आणि ज्या पद्धतीने शेड्यूल 10 चा गैरवापर केला जातोय, म्हणजे संविधानाचा अर्थच बदलून त्याचा वापर करणं, हे धोकादायक आहे. धोकादायक आहे. ज्या पद्धतीने आमचा पक्ष मोडण्यात आला, ज्या पद्धतीने शिवसेना मोडण्यात आली, ज्या पद्धतीने विधानसभेचे अध्यक्ष न्याय प्रक्रिया करतायत, ही सगळं म्हणजे एक तर हसण्यासारखं आहे. म्हणजे हसण्यासारखंच आहे. काय होईल जास्तीत जास्त? माझं तर म्हणणं एवढं आहे, काय होईल? आम्हाला डिस्क्वालिफाय कराल ना, अजून काय कराल? फाशीवर नाही लटकवणार ना, आमच्या तोंडावर काळी पट्टी बांधून आम्हाला गप्प तर नाही करणार ना. करा, माझं तर आव्हान आहे, करा. काँग्रेसचे काही नेते आता अजून कॉन्टॅक्टमध्ये आहेत असं माझं म्हणणं असं आहे, ज्याला जायचं आहे त्यांनी जावा. मी काँग्रेस बाबतीत नाही बोलत, मी आमच्याकडे जेव्हा होतो तेव्हा आमच्या इथे बोलायचो. ज्यांना जायचं आहे त्यांनी जा. एक लक्षात ठेवा, मी इतिहास सांगतो. 1977 साली जेव्हा प्रसंग आला तेव्हा सगळे इंदिरा गांधींना सोडून गेले होते. काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. पण 1980 साली त्याच इंदिरा गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि गुजरात ते मेघालय अशा 4 वाटा फिरल्या. कधी त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही भरू दिलं, कधी त्यांना रेस्ट हाऊस नाही मिळू दिलं. त्या बाईंनी एका खेड्यामध्ये रेस्ट हाऊस न मिळाल्यामुळे इंदिराजींनी रस्त्यावरती बायकांचा विडा घेतला आणि रस्त्यामध्ये आंघोळ केली आहे.
रस्त्यामध्ये, कारण का त्यांना रेस्ट हाऊसच मिळालं नाही. त्यांच्या मागे शहा कमिशन लागलं, त्यांना जेल झाली. सगळे सूड घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस सूड घेणाऱ्यांवरती भारतीय जनतेने सूड घेतला आणि 80 साली त्या सगळ्यांचा पराभव झाला आणि इंदिरा गांधी परत पंतप्रधान झाल्या. भारतीय म्हणजे जनतेमध्ये तो एक मनात उद्रेक असतोच की तुम्ही सूडाचं राजकारण करू नका. लोकशाही मार्गाने जेवढं जिंकता येईल मनं तेवढी जिंका. सूड हा कोणालाही आवडत नाही. अहो, तुम्ही रस्त्यावरचा कुत्रा बघा, तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाला मारायला जा, तो कुत्रा तुमच्या अंगावर येतो. आमच्याकडे आहेत बघा, तुम्ही एखाद्याला मारायला जा, तो कुत्रा तुमच्या अंगावर येईल. सूड हा जगामध्ये सगळ्या प्राण्यांकडनं त्याचा विद्वेष असतो की हे करू नका. हिंसा ही अमान्य, आणि या देशामध्ये हिंसा तर ती कसली हिंसा असो, पॉलिटिकल व्हायलन्स असो, रिलिजियस व्हायलन्स असो, कुठलाही व्हायलन्स या देशात सहन केलाच जाणार नाही. हा देश बुद्धाचा आहे, बुद्धाची जन्मभूमी आहे. हा देश गांधींचा आहे, त्यांची जन्मभूमी आहे. आणि त्यांचे सुविचार हे जगाने मान्य करून स्वीकारलेत. मग मार्टिन लुथर किंग असो, नेल्सन मंडेला असो, म्हणजे शोषणाविरुद्धचे जे जे लढे झाले ते सगळे लढे गांधीजींच्या नावानेच झाले. नंतर त्या गांधींच्या देशात हे सगळं नाही चालू शकत. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या देशामध्ये तुम्ही संविधानाच्या विरोधात वागायला जाता. 10th शेड्यूल हे संविधानात आहे. म्हणजे आयाराम गयाराम होऊ नये. गयाराम नावाचा आमदार होता, सकाळी एका पक्षात होता, संध्याकाळी दुसऱ्या पक्षात होता आणि सकाळी तिसऱ्या पक्षात होता. त्याच्यावरनं आयाराम गयाराम नाव पडलं. गयाराम हा हरियाणामधला हे होता, आमदार होता. त्या गयाराम नंतर मग हा 10th शेड्यूल आलं, म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. आता त्याला पक्षांतर बंदी कायद्याला तर संविधानिक सपोर्ट मिळतो की काय असं वाटायला लागलं. म्हणजे 50% आमदे तुटे की झालं, तसं नाही आहे. 10th शेड्यूलमध्ये नाहीच आहे तसं. तुम्हाला पक्ष सोडताच येत नाही. तुम्हाला सोडायचं असेल तर 2/3 लोक घेऊन बाहेर पडा आणि कुठल्या तरी पक्षात विलीन व्हा, असं सरळ लिहिलेलं आहे. कुठेच न्याय मिळत नसेल तर ठीक आहे, लोकांच्या न्यायालयात जाऊ. सर, किसानों ने फिर एक मरतबा जो है दिल्ली पे कूच किया. साहब मैं इधर बैठा हूँ तो कहाँ जाएंगे पवार साहब? ऐसी खबरें भी आ रही हैं. अरे कुछ नहीं यार, सब हम सुप्रीम कोर्ट में पागल है क्या लड़ने के लिए? हम एवढी मोटी बाइट पण में हमको आदत लगी है बाय द नेम ऑफ द फादर एंड द जीसस एंड द होली स्पिरिट आमेन. गलत क्या है? दूसरे धर्म की प्रार्थना सीखना ये भी गलत है क्या? मेरे धर्म की प्रार्थना मुझे आनी चाहिए, पर दूसरे धर्म के ये किया तो आपका क्या जाता है? उनके स्कूल में मैं पढ़ा हूँ. मेरे साथ बहुत अमीर आदमी का लड़का मेरे साथ था, जो इस थाना के नगर अध्यक्ष थे, गुलाम नबी नरवेल करके. उनका बेटा मेरे साथ पढ़ता था. वो वही बूट पहनता था, मैं वही सॉक्स पहनता था, वही चड्डी पहनता था, वही शर्ट पहनता था जो मैं पहनता था. अब तो प्राइवेटाइजेशन ऑफ एजुकेशन आ गया, खत्म हो जाएगा. इस देश में फिर से एक वर्ग व्यवस्था आ जाएगी, एक अशिक्षित लोगों की और एक शिक्षित लोगों की. वो 10% रहेगी और 90% अशिक्षित रहेंगे. ये वर्ग व्यवस्था जो मार्क्स ने कहा था कि आखिर समाज में कुछ नहीं रहेगा, रहेगा वर्ग व्यवस्था और वर्ग संघर्ष. किया जा रहा है गलत है. किसान आंदोलन को इस तरीके से रोका जा रहा है. देखो ऐसा है, मैं आपके सामने ये फाइनेंशियल बजट में जब मैंने आज पढ़ा, मैं 4 दिन से लगातार पढ़ाई कर रहा हूँ. अनएम्प्लॉयमेंट 20 से 24 साल में जो बच्चे हैं उनका 44% से बढ़ गया है. 24 से 29 जो बच्चे हैं उनका 15% से बढ़ गया, 15% वाढले. महिलांमधलं आरक्षण 19% वाढले. या देशातला 15% लोकांचं उत्पन्न वाढलंय आणि गरिबांचं उत्पन्न 40% कमी झालंय. 40%. BPL खाली जे आहेत त्यांचं उत्पन्न 60% कमी झालंय. 60%.
2006 ते 2014 सरकारने RBI कडनं 1 लाख कोटी काढले. 2006 ते 2014, 2014 ते 2022 5,74,000 कोटी रुपये काढलेत. 1 लाख कुठे आणि 5,74,000 कोटी कुठे. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर कर्ज असतं ना, कारण का देशाने कर्ज घेतलेलं असतं. 2014ला 44,000 होतं, म्हणजे आम्ही जेव्हा काँग्रेस सरकारमधनं बाहेर गेलो तेव्हा. 2023ला 1,60,000 रुपयाचं कर्ज तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे. माझ्याही आहे, यांच्याही आहे. नंतर 2014 ते 2022 99 लाख रुपयांचं कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. 3 लाख कोटी RBI कडून काढून घेतले. 30 लाख कोटींचा पेट्रोल टॅक्स घेतला. पेट्रोलवरती जो टॅक्स लावतात ना, तो 30 लाख कोटी होतं. एकूण 1.25 लाख कोटी. डॉलर 2014ला 59 होता, म्हणजे मनमोहन सिंग होते तेव्हा 53 होता. आज तो 80 रुपयावर आहे, म्हणजे आज तो 82-83 वर आहे काहीतरी. पहिल्या 70 वर्षात देशाचं कर्ज 56 लाख कोटी होतं. गेल्या 10 वर्षात ते 99 लाख कोटी रुपये झालं. 70 वर्षात च्या दुप्पट झालं. 70 वर्षामध्ये जेवढं कर्ज होतं त्याच्या दुप्पट 10 वर्षात झालं. हे घे पुरावे, आणि या अर्थसंकल्पाच्या पुस्तकातनं काढलेले आहेत सगळे. या देशामध्ये जो GDP आहे त्याच्यातला 90% पैसा हा कर्ज, हप्ते, पगार, मेंटेनन्सवर जातो. म्हणजे देशाकडे फक्त 10% पैसे असतात ज्याने देशाचे इतर विकास होऊ शकतील. रस्ते बांधणे, धरणं बांधणं, म्हणजे सार्वजनिक उपयोगाच्या गव्हर्नमेंटनी करायच्या जे कर्तव्य आहे त्यांचं, त्या कर्तव्यासाठी फक्त 10% पैसे. मला आठवतं ह्यांचं भाषण सुषमा स्वराज, कि जब डॉलर की तुलना में भारत का रुपया गिरता है तब रुपया नहीं गिरता है, देश की इज्जत गिरती है. आता काय सांगणार. हे आफ्टर, म्हणजे आत्ताचं जे अर्थसंकल्प झालं त्याच्यानंतरचे खूप डिटेल्स काढून ठेवले. मी उद्या परवा जाऊन मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे याच्यावरती. खूप डिटेल्स आहे. एकंदरीतच देशाची आर्थिक अवस्था वाईट आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या देशात कधीही उद्रेक होऊ शकतो. गरिबाच्या हातात पैसाच नसेल आणि त्याला खायला अन्नच नसेल तर तो कशावर जीव जगणार आहे. त्याचा धर्म त्याला जेवू घालत नाही ना. जगायला शेवटी अन्न लागतं, अन्न विकत घ्यायला पैसा लागतो. असं आहे सगळं. सर आप कह रहे हो कि एक तरीके से कि GDP बहुत नीचे गिर चुका है. तरक्की का मॉडल क्या रहेगा अगले 5 साल का, जो 10 साल का क्या मालूम, आप दिखा रहे हो वो कुछ अलग आ रहा है. क्या मालूम जोरों में है. और एक तरीके से मोदी कह रहे 370 के पार, क्योंकि उनको संविधान में कुछ चेंजेस लाने. आप किस तरीके से देखते हैं? मुझे लगता है संविधान में चेंजेस नहीं लाना है, उनको संविधान बदलना है. क्योंकि पहले से उनकी धारा ये थी कि हमको ये संविधान पसंद ही नहीं है, हम ये संविधान को मानते ही नहीं हैं. जब ये देश स्वतंत्र हुआ और जब देश ने ये संविधान स्वीकारा, अपनाया 26 जनवरी 1950 में, तब जो RSS का मुखपत्र था, ऑर्गेनाइजर, उसमें लिखा था कि यह संविधान भारत का संविधान नहीं हो सकता है. भारत का संविधान एक ही है, मनुस्मृति. मनुस्मृति अगर संविधान है तो फिर महिलाओं का खात्मा हो गया, दलितों का खात्मा हो गया, मुसलमानों का खात्मा हो गया, OBC का खात्मा हो गया. फिर करोगे क्या? जो है वो अच्छा है. लोगों को समझ में आना चाहिए हम किस तरफ जा रहे हैं. सर ED के प्रेशर में इंडिया अलायंस पूरी टूटती हुई दिख रही है. इंडिया अलायंस कोई टूटेगी नहीं. CM जो है वो भी फिलहाल अंदर, उनको भी जेल जाने की बातें पता चल रही है. किस तरीके से आप देख रहे हो सर इंडिया अलायंस? ऐसा है कि मैं वही बोल रहा हूँ कि ये जो देश में चालू है ये देश के लिए अच्छा नहीं. ये देश विविधता से भरा हुआ देश है.
जब आसाम में कोई दल जाके बोलता है, कोई संगठना जाके बोलती है कि जीसस क्राइस्ट का चित्र मत लगाओ, क्रॉस मत लगाओ, मदर मेरी का फोटो मत लगाओ, ये क्या है? इससे कोई भी नहीं इनकार कर सकता है कि एजुकेशन में स्वातंत्र पूर्व काल में और स्वतंत्रता के बाद भी सबसे ज़्यादा काम एजुकेशन में अगर किसने किया है तो वो मिशनरी ने किया है। जो मिशनरी इस्टेब्लिश हुई यहाँ पे, जैसे मैं जो स्कूल में था 70 पैसे फी थी, मैं मिशनरी स्कूल में पढ़ा हूँ, कॉन्वेंट स्कूल में। अगर हमको